तर नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपमध्येच मोठा भूकंप झालाय। तिकीट वाटपानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे आता समोर येते। पंचवटीमधील भाजपचा जुना चेहरा अमित घुगे यांनी थेट बंडखोरीची भूमिका आता घेतली आहे। पक्ष सरचिटणीस पदाचा राजीनामा देत त्यांनी थेट शहराध्यक्ष आणि आमदारावरच विश्वासघाताचा आरोप केलाय। त्याचबरोबर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा अधिकच वाढत चाललाय। त्यामुळे भाजपसमोर आता नवं आव्हान उभं राहतंय। पाहूयात नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय। नाशिक भाजपात तिकीट वाटपावरून नाराजीचा विस्फोट। जुना चेहरा असलेल्या अमित घुगेंची बंडखोरीची भूमिका। भाजप कार्यकर्त्यांचा शहराध्यक्षांना घेराव। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी दिलेला सर्व्हेच बदलल्याचा आरोप। भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो, पण नाशिकमध्ये तिकीट वाटपानंतर याच शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। गेल्या 25 वर्षापासून भाजपसाठी काम आणि पक्ष संघटना मजबूतीसाठी योगदान देणारे पंचवटी परिसरातील निष्ठावान पदाधिकारी अमित घुगे यांनी आज पत्रकार परिषद घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी 2012 मध्ये आईसाठी तर 2017 मध्ये स्वतःसाठी उमेदवारी मागितली होती। त्यावेळी त्यांना युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली। यंदाही त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी मागितली, मात्र आज पक्षाच्या नाशिक सरचिटणीस पदावर असताना त्यांना तिकीट नाकारण्यात आलं। महानगरपालिकेचं सदस्य असलं काय आणि नसलं काय हे माझ्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचं नाही, कारण या भागातल्या हा प्रभाग क्रमांक 1 नाशिक शहरातला भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग आहे। 44,600 या ठिकाणी मतदान आहे। या भागातल्या जनतेचा मला उमेदवारी मिळावी असा पूर्णपणे आग्रह होता। भारतीय जनता पार्टीनं ती उमेदवारी नाकारून या भागातल्या जनाधार जो आहे, जनाधाराचा अपमान केलेला आहे, जनादेशाचा अपमान केलेला आहे। घुगेंचा आरोप इथवरच थांबत नाही, तर तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जातो। पत्ता कट झालेल्या उमेदवारांना भाजपकडून सर्व्हेचं कारण दिलं जातं, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला सर्व्हेच बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप घुगेंनी केलाय। पक्ष ज्या वेळेला सांगतो की उमेदवारी देताना आपण सर्वे करू, किंवा आमचे नेते प्रदेशाचे नेते सांगत होते की आता आमच्या आमदार खासदारांच्या इलेक्शन झाल्या, आता कार्यकर्त्याच्या इलेक्शन्स आहेत, पार्टीत तरुणांना संधी देणारे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे कार्यकारी नव्याने झालेत त्यांचं वय 46 आहे। तरुणांकडे नेतृत्व देण्याची भूमिका असताना या प्रभागामध्ये मला कुणावर टीका करायची नाही, परंतु व्यक्तिगत कुणाबद्दल बोलायचं नाही आहे, परंतु ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं वय आज 70 आहे। उमेदवारी न मिळाल्यानं आक्रमक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी नाशिक रोड भागात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घातला। यावेळी कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांना कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला। दरम्यान भाजप शहराध्यक्षांनी सर्व्हेवरून होणारे सर्व आरोप फेटाळून लावत तिकीट वाटप योग्य पद्धतीनं झाल्याचा दावा केलाय। पक्षानं सर्व्हे आणि संघटनात्मक निकषांवर तिकीट दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घेराव म्हणता येणार नाही, त्यांच्या भावना होत्या, त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावना मी लिखित स्वरूपात घेतल्या। प्रदेश भाजपकडे त्या भावना पाठवणार आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावंतांवर अन्याय झाला, त्या भावना होत्या, त्यांच्या उत्स्फूर्त भावना होत्या, त्याप्रमाणे त्यांनी व्यक्त केल्या। मात्र आपलं हे म्हणणं याच्यात काही तथ्य असं मला वाटत नाही। आपण जर 122 उमेदवारांची यादी पाहिली तर आयारामांना खूप तिकीटं दिले असं काही नाही। शेवटी इलेक्टिव्ह मेरिट असतं आणि ज्या ठिकाणी आपली पोकळी असते पक्षाची, शेवटी मी मगाही सांगितलं की राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तेवढी त्या पक्षाच्या मागे डोके किती आहे, म्हणजे लोकप्रतिनिधी किती आहे, त्याला किंमत आहे। भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्ते नक्की का दुखावले गेलेत? सर्व्हे खरंच बदलले गेले का? या गोष्टींची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आता गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। नाशिकमध्ये भाजपची लढाई आता फक्त विरोधकांशी नाही, तर पक्षांतर्गत असंतोषाशीही आहे। निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली ही नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।